सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 79. हरौ रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं व्रजेत. हरीचा कोप झाला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो, पण गुरुच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणी नाही. म्हणून सर्व प्रयत्नांनी गुरुला शरण जावे. साधकाचे मानसशास्त्र ओळखून ह्या श्लोकात उपदेश करण्यात येत आहे. कृपेपेक्षा कोप होण्याची भीती जास्त वाटते. घरात कोणी रागावले तर आजीच्या पाठीमागे लपलेल्या नातवाचे रक्षण होते. तद्वत हरीचा साधकावर कोप झाला, साधकाचे काही चुकले तर गुरु भक्ताला पाठीशी घालायला गुरु असतो. गुरु म्हणजे अंतिम सर्वोच्च न्यायालय. तिथला निर्णय खाली सर्वांना मान्य करावाच लागतो. पण सुप्रीम कोर्टानेच विरुद्ध निकाल दिला तर आणखी वर अर्जदारास न्याय मागण्यास कोणी नसते. तद्वत गुरुच अनुकूल नसेल तर इतर शंकर विष्णू आदी देवदेवता प्रतिकूल नसल्या तरी साधकाच्या मदतीला गुरुच्या आज्ञेविरुद्ध धावून येणारे कोणी नाही. म्हणून इकडे तिकडे न बघता थेट गुरुचा ग्रह अनुकूल करून घ्यावा. सर्व प्रकारे प्रयत्न करून म्हणजेच देह मन बुद्धी या तिन्ही पातळीवरून साधना करून गुरुला प्रसन्न करून घ्यावा. गुरु असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. काया वाचा मने करून साधना करण्यात यावी. एकांगी साधना पुरी पडत नाही. श्रवण मनन ध्यान ही अंतरंग साधना जमली तर त्यात बहिरंग साधना आपोआपच होते. गुरुभक्ती पूर्ण योग साधना ठरते. गुरुला वास्तविक व्यवहारी अर्थाने क्रोध येत नाही कधी. अक्रोध, अमानित्व, अदंभत्व म्हणजेच गुरुलक्षणे व साधकाची साधने. क्रोध येण्यासारखे घडूनही क्रोध न येणे म्हणजे अक्रोध. तेव्हा हा श्लोक साधकाच्या क्रोधाचे, हृष्टतेचे, साधनेतील विघ्न सांगत आहे. साधकाच्या मनात गुरुविषयी राग असला, अढी असली तर गुरुची कल्याणकारी शक्ती अडली जाईल. मोटारच्या टाकीत पेट्रोल असले तरी केर कचरा आड आला तर इंजिनमध्ये उतरत नाही, चोक ओढावा लागतो. तद्वत साधकाचे अंतःकरण गैरसमज, किंतु, विपरीत भावना, क्षुद्र वृत्ती यांमुळे गुरुप्रेम अडवते. ह्या वृत्ती निवळल्या तर गुरुप्रेम प्रवाहित होते. हरी म्हणजे दुःख हरण करणारा. 44व्या श्लोकात शिव रागावला तर गुरु त्राता म्हटले आहे. ह्या श्लोकात हरीचा म्हणजे विष्णूचा कोप झाला तर गुरु रक्षण करील अशी हमी देण्यात येत आहे. हरीचा कोप झाल्यास म्हणजेच साधकाची दुःखे निवारण होत नसतील तर सर्व प्रयत्नांनी साधकाने गुरुकडे धाव घ्यावी. पण गुरुकडे कल्याणकारी शक्तीने पाठ फिरवली तर मात्र साधकाचे कल्याण करणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती एकच व ती म्हणजे गुरु. विजेवर चालणारे दिवे, पंखे इत्यादींच्या वापरासाठी विजेकडेच धाव घ्यावी लागते. तेथे गॅस, कंदील, टॉर्च असूनही उपयोग नाही. मेणबत्तीने, काड्याच्या पेटीने बल्ब प्रकाशित करता येत नाही. इतर दिवे नसतील, प्रकाशाची अन्य साधने नसतील, पण एक वीज असली की दुसरे काही नको. तद्वत एक गुरुकृपा असली की बाकी कशाची अवकृपा, प्रतिकूलता सहज टळते. म्हणून साधकाने गुरुला शरण जावे. गुरुचा आधार, आश्रय घ्यावा.
शरण जाण्यात कोणतीही मानहानी नसते. स्वाभिमान दुखाविण्याचा प्रश्नच येत नाही. शरण जाणे म्हणजे आधार घेणे. बसमधून वा अन्य वाहनातून प्रवास करताना देखील धक्क्याने तोल जाऊ नये म्हणून प्रवासी दांडा, पट्टा आदी कशाचाही आधार न कळता घेतोच की. तीही शरणागतीच असते. जगाचा प्रवास करताना, संसार करताना त्रिविध तापांचे धक्के बसतात तेव्हा गुरुचा आधार घेता आला तर तोल जात नाही. हीच गुरु शरणागती. जात्यामध्ये खुंट्याजवळ असलेले दाणे चिरडले जात नाहीत. तद्वत गुरुला शरण गेलेला बाह्य परिस्थितीने, अंतरीच्या कोलाहलाने चिरडला जात नाही. साधकाचे प्रयत्न व गुरुची कृपा ही दोन्ही मिळून गुरुठायी शरणागती म्हणजेच गुरुचा आश्रय, आधार पूर्ण होतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.